पोलीस धरलेल्यांपैकी एका मुलीनं 1.5 तासांचा थरार एबीपी माझाला सांगितला। ट्रायल शूट आणि वर्कशॉपच्या नावाखाली मुलांना मुंबईत बोलवण्यात आलं होतं। रोहित आर्या बंदूक घेऊन फिरत होता। मुलांनी काही गडबड केली असती तर काहीतरी करेन अशी धमकी त्यानं दिली होती। रोहित आर्याचा ओलीस नाट्यामागे अ थर्सडे या सिनेमाची प्रेरणा आहे का? अ थर्सडे सिनेमातून रोहितनं प्रेरणा घेतल्याची पोलिसांना शंका। पोलिसांची अनेक शक्यतांची तपासणी सुरू। अ थर्सडे या सिनेमामध्ये यामी गौतमनं केली होती साधर्म्य साधणारी भूमिका। मुंबईतील पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर। पवईतील महावीर क्लासिक इमारतीमध्ये असलेल्या आरएस स्टुडिओमध्ये वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्यानं मुलांना बोलावलं होतं। रोहित आर्याच्या तावडीतून 17 मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचं विशेष ऑपरेशन। टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांनी केला होता स्टुडिओत प्रवेश। एका उंच शिडीचा वापर करून पोलीस खिडकीत शिरले। दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यानं उपोषण केलं होतं। त्यावेळी स्वच्छता मॉनिटर अभियानामध्ये सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप रोहितनं केला होता। पवईतील रोहित आर्याच्या स्टुडिओमधून पोलिसांची पिस्टल, पेट्रोल आणि ज्वलनशील रबर सोल्युशन आणि लायटर जप्त। या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। वस्तू पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। रोहितनं गेल्या वर्षी सरकारनं थकवलेले पैसे मिळावेत यासाठी सलग काही दिवस आंदोलन केलं होतं। यावेळी चक्कर येऊन पडल्यावर रोहितला सूरज लोखंडे या व्यक्तीनं मदत केली होती। त्यामुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी सूरज लोखंडेंना घरी बोलावून त्यांचे आभारही मानले होते। रोहित आर्य पुण्याच्या कोथरूड भागातील शिवतीर्थनगरमधील स्वरांजली सोसायटीमध्ये कुटुंबासह राहत होता। रोहित आर्यचे वडील हरोलीकर नाव लावतात, तर रोहित आर्य हे आडनाव वापरायचा। रोहितनं पुण्यातलं घर त्याचं सध्या बंद आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून आता उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय। समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती। येत्या 6 महिन्यामध्ये समितीला अहवाल सादर करण्याचे सरकारचे आदेश। नागपूर पोलिसांनी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला। बेकायदेशीरपणे महामार्ग अडवून नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका। कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। गुन्हे दाखल झाल्यावर आंदोलकांची प्रतिक्रिया। आंदोलनामध्ये असे गुन्हे दाखल होतच असतात, आम्ही त्याला घाबरत नाही, शेतकऱ्यांचं म्हणणं। सरकारकडे आमदारांना खुश करण्यासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही। आचारसंहितेपूर्वी परभणीत काँग्रेस काढणार कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी मोर्चा। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची माहिती। पुण्यामध्ये काँग्रेसचे लाल महल चौकात आंदोलन। फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी सरकारच्या विरोधात आंदोलन। रुपाली चाकणकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शेनकुड या ठिकाणी मन्याड नदीमध्ये कार गेली वाहून। टाकळ गावच्या तरुणांनी वाचवले दोघांचे प्राण। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार नदीच्या प्रवाहात अडकली। भंडाऱ्यामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील कापणी केलेलं भात पीक पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे मका, कपाशी आणि कांदा पिकं जलमय। गोंदियामध्ये सततच्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाला शेतातच फुटले अंकुर। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला। पाऊस आणि रोगकिडीच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांना फटका। धुळ्यामध्ये परतीच्या पावसाची हजेरी। खरीप हंगामाच्या पिकांचं मोठं नुकसान। काढणीला आलेला कापूस गेला सडून, तर कांद्याला देखील फुटले कोंब। शासनानं दिलेली मदत आमच्यापर्यंत पोहोचली नाही, शेतकऱ्यांची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेलीफिश। किनारी भागामध्ये जेलीफिशचं प्रमाण वाढल्यामुळे पर्यटकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातले शेतकरी वन्यजीव प्राण्यांच्या उच्छेदानं त्रस्त। पेरणीनंतर रोही नीलगाईंचा कोळ्या पिकावर ताव। वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमधील पूरग्रस्तांना प्रताप सरनाईकांकडून देशी गायींचं वाटप केलं जाणार। गुजरातमधून गीर गायींची खरेदी। महापुरामध्ये अनेक गायी गेल्या वाहून। वहिवाटीसाठी आणि सरबांधावरून 7 दिवसांमध्ये मिळणार रस्ता। शेत रस्त्यांच्या आदेशाची 7 दिवसांमध्ये अंमलबजावणी सक्तीची। मंत्री बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना आदेश। तहसीलदारांच्या आदेशानंतर स्थळ पाहणी, जिओ टॅग आणि फोटो बंधनकारक।
धाराशिवमध्ये 4 लाख शेतकरी अतिवृष्टीनं बाधित. मात्र 90,000 शेतकऱ्यांनाच मिळालं अनुदान. तर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसाठी 223 कोटींचं अनुदान प्राप्त झाल्याची जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांची माहिती. अकोल्याच्या बाळापूरमध्ये सोयाबीन नोंदणी केंद्रावरील अनागोंदी कारभारामुळे शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको. सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे नोंदणी केंद्रावरील नियोजन कोलमडलं. साखर कारखान्यावर काटामारी रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेला मेट्रोलॉजी विभागाकडून हरताळ. मेट्रोलॉजी विभागाला दिलेली क्रेन गेल्या 14 वर्षांपासून धूळ खात. उसाच्या हंगामामध्ये क्रेनची खरी गरज, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार. बीडच्या कडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप परवाना साखर आयुक्तांकडून रद्द. कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सांगलीमध्ये आंदोलन. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याची मागणी. शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून 2026ची तारीख देऊन सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली. मनोज जरांगेंचा आरोप. आणखी 6 महिने थांबायचं म्हणजे शेतकरी तोवर मरणार. त्यामुळे सरसकट कर्जमुक्ती द्या, जरांगेंची मागणी. धाराशिवमध्ये आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक. मातंग समाजाच्या आरक्षणासाठी उपवर्गीकरण करण्याची मागणी. राज्यभरातून मातंग समाज बांधव एकत्र येत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवनावर धडकणार. नाशिकच्या सटाणा तहसील कार्यालयाबाहेर भाक्षी ग्रामस्थांचं बिऱ्हाडासह मुक्काम आंदोलन. खासगी जागेवरील कुंपणाविरोधात वारंवार तक्रारी करून देखील तहसीलदारांकडून कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी. अंबरनाथ पश्चिमेमध्ये धक्कादायक घटना. शेजाऱ्यांकडून अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून बेदम मारहाण. जुन्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती. धाराशिवमध्ये दुकानामध्ये तुंबळ हाणामारी. दुकानात बसलेल्या दुकानदारावर आणि सोबतच्या सहकाऱ्यांवर लोखंडी पट्टीनं अचानक हल्ला. त्यानंतर हल्लेखोर तरुणाला दुकानातील तिघांकडून चोप. मारहाणीचं कारण अस्पष्ट. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सोलापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना अटक. आरोपींपैकी 3 यवतमाळ आणि 1 जण वर्ध्यातील रहिवासी. बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि ऐवज केला होता लंपास. वसईच्या आनंदनगर परिसरामध्ये स्टेशनरी दुकानामध्ये 94,000ची चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. 2 तरुण खरेदीच्या बहाण्यानं दुकानात आले. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी वाहतूक पोलिसांची टेम्पो चालकावर कारवाई. मात्र मुजोर टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसांची हुज्जत घालत केली पोलीस चौकीची तोडफोड. कल्याण चक्की नाका परिसरातला प्रकार. मुंबईच्या अंधेरी पश्चिम लिंक रोडवर डीएन नगर मेट्रो स्टेशनच्या खाली रस्ता खचला. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. पालिकेनं रस्ता पूर्णपणे बॅरिकेड लावून केला बंद. पुण्यातल्या 4 टोळ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर. गुन्हेगारी उदात्तीकरणाच्या रील बनवणाऱ्यांवर होणार कारवाई. कुख्यात निलेश घायवळ, गजामारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण यांच्या टोळीचा समावेश. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये बनावट नोटांचं रॅकेट. 68,000च्या बनावट नोटा. प्रिंटर पोलिसांनी जप्त केले. उदगाव, दानोळी, इचलकरंजीतील तरुणांचा समावेश. जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांची कारवाई. पालघरमधील बोईसरच्या गणेशनगर भागामध्ये गोळीबार. ज्वेलर्स दुकानावर भर दिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न. 2 राऊंड फायर करून चोरटे घटनास्थळावरून फरार. पोलिसांकडून पिस्तूल जप्त. उद्धव ठाकरेंना आयोगाची कारणे दाखवा नोटीस. 2018च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस. प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबतच्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यामुळे पाठवली नोटीस. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून 1 तारखेच्या मोर्चासाठी एकत्र वाशीतील जॉगिंग ट्रॅकवर जनजागृती. पत्रकं वाटून नागरिकांना मोर्चाला येण्याचं आवाहन. महाविकास आघाडी आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची माहिती. आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलनाला परवानगी देता येत नसल्यामुळे पोलीस परवानगी न देण्याच्या भूमिकेत. दरम्यान महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा विना परवानगीच होण्याची शक्यता.
सत्याच्या मोर्चाला उद्या काँग्रेसकडून मोजक्याच नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता. आणि